इराणने इस्रायलच्या तेल अवीववरती मोठा हल्ला केला। इराणने हैफा रिफायनरीवर हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर रिफायनरीला मोठी आग लागली। काही किलोमीटर अंतरावरून धुराचे लोट पाहायला मिळाले। نزدیک پالایشگاه شهرده امروز شنبه یادم رفت 14-15 اسفند چند اسفند زد نابود که ساعت 10 شب دقیقا شهرده او چی کار داره میکنه پشمام. आणि या आपत्कालीन परिस्थितीमध्ये काही जण वैयक्तिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतात तर मोजके काही लोक असतात जे इतरांना मदत करण्यासाठी पुढे येतात। अशाच एका अनिवासी भारतीयाने आखातातील युद्धात अडकलेल्यांची मदत केली। अडकलेल्या नागरिकांसाठी त्यांनी यूएई मधील आपल्या फार्म हाऊसमध्ये आश्रय दिला। या कठीण काळात धीरज जैन हे देवदूताप्रमाणे धावून आले। त्यांनी युद्धात अडकलेल्यांसाठी केवळ राहण्याची नाही तर जेवणाचीही व्यवस्था आपल्या फार्म हाऊसवर केली आहे। तर या युद्धात जिथे माणुसकी उरली आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडतोय, तिथे धीरज जैन यांनी माणुसकीचा उत्कृष्ट आदर्श घालून दिलेला आहे। आखातातल्या युद्धामध्ये अडकलेल्या लोकांसाठी त्यांनी आपल्या फार्म हाऊसचे दरवाजे खुले केलेत। त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।